शेतकरी मित्रांनो, राम राम. आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी ऊस या पिकाच्या प्लॉटमध्ये झालेलो आहे आणि 2-2.5 महिन्यापूर्वी मी आपल्या सुरू असो किंवा खोडवा असो या ऊसाला आपल्याला पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करणं गरजेचं आहे या संदर्भात व्हिडिओ बनवला होता. आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिना गॅप दिला आणि भरपूर सारे शेतकऱ्यांनी मला विचारलं की सर, तुमचा पहिला खत व्यवस्थापनाचा तर व्हिडिओ आला आहे, परंतु आता दुसरं खत व्यवस्थापन आपण कोणत्या अवस्थेमध्ये आणि कधी करणं गरजेचं आहे आणि कोणत्या खताचा वापर आपल्याला या खत व्यवस्थापन करताना करणं गरजेचं आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट समजून घ्या. जे दुसरं खत व्यवस्थापन, ज्याला आपण मोठी बांधणी म्हणतो, म्हणजे बऱ्यापैकी मधला जो वरंबा असतो तर तो मोडून टाकतो आणि त्या ऊसाला तिथं आपण माती लावत असतो, तर याला मोठी बांधणी म्हणतात. बऱ्यापैकी 90-100 दिवसाच्या आसपास आपल्या ऊस पिकाला आपल्याला हे जे काही दुसरं खत व्यवस्थापन आहे तर ते करून घेणं अतिशय गरजेचं असतं. किंवा जेव्हा तुम्ही मोठी बांधणी करता, आता कधी कधी शेतकऱ्याच्या जमिनीवरती पण अवलंबून असतं. कधी कधी ऊसाला मोठी बांधणी मागं पुढं, म्हणजे एक्झॅक्ट 90-100 दिवसाच्या आसपासच नाही तर खोड्या ऊसाला मागं पुढं हे होऊ शकतं. तर त्याच्यामुळे दुसरी खत व्यवस्थापन तर ते म्हणजे मोठी बांधणी करते वेळेस आपल्याला करणं गरजेचं आहे. हे खत व्यवस्थापन करताना जसं मी तुम्हाला सुरुवातीचं खत व्यवस्थापनामध्ये फुटवे कशा प्रकारे जास्तीत जास्त वाढतील याच्यावरती लक्ष द्यायला तिथं सांगितलं होतं. आता दुसरं खत व्यवस्थापन करताना आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की कांडी कशी लांबण. शेतकरी मित्रांनो, कांडी लांबण्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन करायचं आहे, ऊसा जो आहे तर तो जाड बनण्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे, याच्या महत्त्वाच्या गोष्टी. आणि झपाट्यानं जो आपला ऊस आहे तर तो सुद्धा तिथं वाढला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आपल्याला दुसरं आणि अतिशय महत्त्वाचं खत व्यवस्थापन तिथं करून घेणं हे गरजेचं आहे. मग हे खत व्यवस्थापन करताना एकतर म्हणजे कांडी लांबण्यासाठी आपल्याला फॉस्फरस या अन्नद्रव्याची गरज तिथं भासलेली पाहायला मिळेल. दुसरं ऊसाची जाडी वाढण्यासाठी आपल्याला जो काही पोटॅश आहे तर या अन्नद्रव्याची आपल्याला तिथं गरज भासलेली पाहायला मिळेल. तर हे समतोल प्रमाणामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या अन्नद्रव्याचा आपल्याला तिथं खत व्यवस्थापन करताना वापर करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला 2-3 ऑप्शन हे खत व्यवस्थापन करताना देतोय, ज्याच्यामध्ये एकतर तुम्ही 14-35-14 या खताचा वापर करू शकता 2 बॅगा प्रति एकरासाठी. 14-35-14 नाही भेटलं तर 12-32-16चा वापर करू शकता 2 बॅगा प्रति एकरासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, जे 9-24-24 या नावाचं खत आलेलं आहे तर त्याचा वापर करू शकता 60 किलो प्रति एकरासाठी. किंवा शेतकरी मित्रांनो, जे 10-26-26 या नावाचं खत आहे तर तुम्ही 10-26-26 या खताचा सुद्धा वापर करू शकता 2 बॅगा प्रति एकरासाठी. या 3-4 खतापैकी कोणतंही एक खत वापरा आणि याच्यासोबत आपल्याला MOP पोटॅश या खताचा वापर करायचा आहे. MOP पोटॅश म्हणजे मित्रांनो, जे काही पावडर स्वरूपातलं पोटॅशयुक्त खत उपलब्ध आहे, दाणेदार स्वरूपातलं मी नाही सांगत, जे तुम्हाला म्युरेट ऑफ पोटॅश आपण ज्याला म्हणतो तर त्याचाच वापर करायचा आहे. PDM पोटॅशचा आपल्याला तिथं कुठल्याही प्रकारे वापर करायचा नाही. म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये आपल्याला 60% पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा असल्याचं पाहायला मिळत आहे. मित्रांनो, जे 4 खतं आहेत तर त्या खतामध्ये मिक्स करून म्युरेट ऑफ पोटॅश आपल्याला 30 ते 40 किलो प्रति एकरासाठी कंपल्सरी वापरायचा आहे. हा जो पोटॅश असतो मित्रांनो, तर हा स्लोरी आपल्या ऊस पिकाला शेवटपर्यंत भेटत राहील, जेणेकरून आपल्या ऊसाचं जे वजन आहे तर ते शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल. 30 ते 40 किलो वापरा किंवा 50 किलो प्रति एकरासाठी म्युरेट ऑफ पोटॅश जरी वापरलं तरी सुद्धा तिथं चालेल. हे झालं महत्त्वाचे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या ऊस पिकामधली भरून काढण्यासाठी महत्त्वाचे खतं. परंतु शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचा जो ऊस आहे तर तो वाढलेला नसतो. अचानक ऊसाची जी वाढ आहे तर ती थांबून गेलेली असते. मग अशा शेतकऱ्यांनी काय व्यवस्थापन करणं गरजेचं आहे? मी जे तुम्हाला दुसरं खत व्यवस्थापन सांगितलं तर ते आपल्याला कंपल्सरी करायचं आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याच्या ऊसाची वाढ कमी जास्त जर असेल, एकदम पिवळा पडलेला असेल, तर अशा टायमाला अशा शेतकरी मित्रांनी जे काही आपलं अमोनियम सल्फेट येतं पहा, तर 20 ते 25 किलो प्रति एकरासाठी अमोनियम सल्फेट याच खतामध्ये मिक्स करून टाकायचं आहे. याच्यामध्ये अमोनिकल फॉर्ममध्ये आपल्याला नायट्रोजन असल्याचं पाहायला मिळतं, जो की अतिशय झटपट आपल्या ऊस पिकाला भेटणार आहे. आणि एकंदरीत आपला जो ऊस आहे तर तो जर थोडाफार जरी पिवळा पडलेला असेल, ऊसाची वाढ थांबलेला असेल, तर ती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी जो अमोनियम सल्फेट आहे 20 ते 25 किलो प्रति एकरासाठी जो तुम्ही टाकणार आहे तर तो तिथं फायद्याचा ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे एकंदरीत जे तुम्हाला सुरुवातीला 4 खतं सांगितली त्याच्यापैकी कोणतंही एक खत वापरा. आणि मी जे तुम्हाला MOP पोटॅश सांगितला,
MOP पोटॅशच वापरा, PDM पोटॅश आपल्याला तिथं वापरायचं नाही. आणि एखाद्या शेतकरी जर वाढ कमी असेल, पिवळा पडला असेल, तर जे काही 20 ते 25 किलो अमोनियम सल्फेट सांगितलं, तर अशा प्रकारे प्रॉपर खत व्यवस्थापन करून आपल्याला जो काही मोठी बांधणी आहे आपल्या ऊस पिकाची, तर ती करून घेणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही खत व्यवस्थापन करा. याचा कसा फायदा होतोय तो खाली कमेंट करून सांगा. याच्या व्यतिरिक्त मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओज कोणत्या जिल्ह्यातून, कोणत्या तालुक्यातून पाहता ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ऊस पिकासंदर्भातल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामराम.